किशोर चौगुले मॅथ्स क्लासेस इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मॅथ्सचे क्लास 11मधील प्रॅक्टिकल नंबर 4 डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस. त्याच्यामधील बघा प्रॉब्लेम नंबर 1 आहे, त्याचे आपण सोल्युशन कंप्लीट करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जी लास्ट स्टेप आहे ए क्यूब इक्वल टू त्याचे सोल्युशन कंप्लीट केलेलं आहे. पेज नंबर 17. नाव नेक्स्ट पेज नंबर 18. बघा पेज नंबर 18 काय आहे आपण कंप्लीट केलेला आहे. सेकंड नंबर प्रॉब्लेम, थर्ड नंबर प्रॉब्लेम अँड फोर्थ नंबर प्रॉब्लेम. जो पेज नंबर 17 मधील क्वेश्चन नंबर 2 आहे तो आपण काय केलेला आहे, त्याचा सेकंड, थर्ड अँड फोर्थ पार्ट कंप्लीट केलेला आहे. पहा आता आपण क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा युजिंग प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट्स शो दॅट. ओके, तर या क्वेश्चनमध्ये आपण काय करणार आहोत, तर जे रेड पेनने जे लाईन्स ड्रॉ केले आहेत त्या करायच्या नाही आहेत. फक्त तुम्ही जे ॲन्सर्स लिहिलेले आहेत, फिल इन द ब्लँक्स केलेले आहेत त्याच फक्त कंप्लीट करा पेज नंबर 19वरील. आता नेक्स्ट पेज नंबर 20. पेज नंबर 20मध्ये बघा प्रॉब्लेम नंबर 4 युजिंग प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट्स शो दॅट. तर शो आपण केलेला आहे, व्हेरी इझी प्रॉब्लेम. पेज नंबर 20. नेक्स्ट पेज नंबर 21 शो दॅट 1 + XYZ = 0. सो हेही सोल्युशन आपण छानपैकी कंप्लीट केलेले आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 पेज नंबर 22 युजिंग प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट्स शो दॅट. तर याचं सुद्धा सोल्युशन खूप छान आपण कंप्लीट केलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी छान लिहून प्रॅक्टिकल हँडबुकमध्ये छान लिहायचं आहे आणि शो करणे आहे. ओके, थँक्यू.